In last lecture, we have studied the parts of the male reproductive system as well as the LS of the testes and the TS of the testes. Today, we will discussing the part functions of the testes. The first function of the testes is formation of sperms. In these testes, the structural and the functional unit called as the seminiferous tubules, and these seminiferous tubules produces the sperms, and these sperms are formed during the process of the spermatogenesis. Means the first function of the testis is formation of the sperms. Second function of the testis is secretion of male sex hormone. This male sex hormone called as the testosterone, and this testosterone is secreted by the interstitial cells. These interstitial cells are also called as the Leydig cells, and these Leydig cells or the interstitial cells secretes the male sex hormone called as the testosterone. This testosterone produces the male sexual characters. Means the male secondary sexual characters which are synthesized due to presence of the testosterone. आता इथं पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण मेलमध्ये असणारे जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत त्याचा अभ्यास केला. त्याच्यानंतर टेस्टिसचा उभा छेद घेतल्यानंतर असणारी रचना, त्याच्यानंतर टेस्टिसचा आडवा छेद घेतल्यानंतर दिसणारी रचना याचा अभ्यास केला. त्याच्यानंतर आपल्याला हे जे टेस्टिस आहे त्याचं नेमकं कार्य काय आहे त्याचा अभ्यास करायचा आहे. पहिलं जे फंक्शन आहे फॉर्मेशन ऑफ दी स्पर्म. टेस्टिस जे असतात त्या टेस्टिसमध्ये स्पर्मॅटोजेनेसिस ही प्रक्रिया होत असते आणि त्याच्यामध्ये सेमिनिफेरस ट्युब्युल्सपासून त्या ठिकाणी स्पर्म तयार केले जातात. त्याचबरोबर दुसरं जे फंक्शन आहे ते म्हणजे टेस्टिसमध्ये असणाऱ्या ज्या इंटरस्टिशियल सेल्स असतात किंवा त्यांना लेडिक सेल्स असं म्हणतात, त्या मेल सेक्स हार्मोन तयार करतात आणि मेल सेक्स हार्मोनचं नाव आहे टेस्टोस्टेरॉन. हे टेस्टोस्टेरॉन मेल सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स तयार करत असतात. म्हणजेच या ठिकाणी एखादा मुलगा जर असेल तो ज्यावेळेला मॅच्युअर होतो त्यावेळेला जे मेल सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स असतात म्हणजेच त्या ठिकाणी फेशियल हेअर्स जे आहेत किंवा त्या ठिकाणी हेअर्स ऑन द चेस्ट, ब्रॉड शोल्डर, डीप फाईज, ही जी सगळी कॅरेक्टर्स आहेत ती सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्समध्ये इन्क्लूड होत असतात. त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे सीमेन. Next part, semen. Here this semen is male reproductive product. This semen is viscous, alkaline, milky fluid. Semen is viscous, alkaline, milky fluid. The pH of the semen is about 7.2 to 7.5, and a single ejaculation there eliminates about 2.5 to 4 ml of the semen in a single ejaculation, and this 2.5 to 4 ml of the semen is ejaculated in this vaginal tract, and this semen consists of about the 400 million sperms are present in this semen, and this semen consists of the four components. The first component is seminal fluid.
Second component, prostate fluid. Third component, Copper's fluid. And fourth component is sperm. These 4 components are present in this semen. म्हणजेच या ठिकाणी मराठीमध्ये आपण म्हणतो वीर्य. हे जे वीर्य आहे ते थोडंसं चिकट म्हणजे फिस्कस, अल्कलाइन, कारण त्याचा pH हा न्यूट्रलच्या अबो आहे, म्हणून त्या ठिकाणी त्याला अल्कलाइन असं म्हटलं जातं. मिल्की फ्लुइड म्हणजे फायटिश कलर असणारं दुधासारखा हा द्रव आहे. त्याचा pH हा 7.2 ते 7.5च्या दरम्यान आहे. आणि ज्यावेळेला एका इजॅक्युलेशन म्हणजे काय, तर शरीरातून बाहेर टाकण्याची प्रक्रिया, त्याला इजॅक्युलेशन असं म्हणायचं. आणि सिंगल इजॅक्युलेशनमध्ये 2.5 ते 4 ml एवढं सिमेन एका इजॅक्युलेशनमध्ये बाहेर टाकलं जातं. आणि ह्या 2.5 ते 5 ml सिमेनमध्ये जवळजवळ 400 दशलक्ष एवढे स्पर्म्स असतात. म्हणजे जवळजवळ 4000 लाख एवढे स्पर्म 4 ml एवढ्या सिमेनमध्ये असतात. आता इथं सिमेन जर घेतलं तर त्याच्यामध्ये हे मुख्यतः 4 कंपोनंट्स असतात. आपण बघितलं 3 असेसरी ग्लँड्स होत्या. एक सेमिनल व्हेसिकल, त्याचा फ्लुइड म्हणून त्याला सेमिनल फ्लुइड असं म्हटलंय. त्याच्यानंतर दुसरी असेसरी ग्लँड होती प्रोस्टेट ग्लँड, तिच्यापासून सिक्रेट होणारा प्रोस्टेट फ्लुइड. तिसरी ग्लँड होती कॉपर्स ग्लँड, त्याच्यापासून सिक्रेट होणारा म्युकस फ्लुइड, त्याला कॉपर्स फ्लुइड असं म्हणायचं. आणि अतिमहत्त्वाचा जो कंपोनंट आहे तो म्हणजे स्पर्म्स. या ठिकाणी हे 4 कंपोनंट्स ह्या सिमेनमध्ये असतात. 2015 आणि 2018 साली 3 मार्कासाठी प्रश्न बोर्डाच्या एक्झाममध्ये विचारलेला होता की विच कंपोनंट्स अँड द फंक्शन ऑफ द सिमेन, म्हणजे सिमेनमध्ये कोणते कंपोनंट्स असतात आणि त्याचं फंक्शन काय. तर त्यावेळेला सिमेन फ्लुइडमध्ये असणारं जे फ्रुक्टोज आहे किंवा त्या ठिकाणी प्रोस्टॅग्लॅंडिन आहे त्याचं फंक्शन लिहावं लागेल. प्रोस्टेट फ्लुइडमध्ये असणारं सायट्रिक ॲसिड आहे, ॲसिड फॉस्फेटेज आहे, त्याचं फंक्शन लिहावं लागेल. कॉपर्स ग्लँडमध्ये असणारं जे म्युकस आहे त्याचं फंक्शन लिहावं लागेल. आणि स्पर्म जे आहेत ते फर्टिलायझेशन ऑफ दी ओव्हमसाठी उपयोगी पडतात, अशी आपल्याला ती फंक्शन्स लिहावी लागतात. त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे प्रोस्टेट कॅन्सर. आता आपण बघितलं की मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये 3 ज्या असेसरी ग्लँड्स होत्या त्याच्यामध्ये एक सिंगल युरेथ्राच्या बेसला असणारी जी ग्लँड होती तिचं नाव प्रोस्टेट ग्लँड. आणि जर त्या प्रोस्टेट ग्लँडला कॅन्सर जर झालेला असेल, म्हणजेच त्या ठिकाणी त्याची काहीही कारण नसताना जर इनलार्जमेंट झालेली असेल तर तिला आपण प्रोस्टेट कॅन्सर असं म्हणतो. मग प्रोस्टेट कॅन्सर झालेल्या व्यक्तीमध्ये नेमकी कोणती सिम्पटम्स दिसत असतात. सो नेक्स्ट पॉइंट इज दी प्रोस्टेट कॅन्सर. Look here, this is the point prostate cancer. In this prostate cancer means the enlargement of the prostate gland shows some symptoms. First symptom is frequent urination. Second symptom is the interrupted urine flow. Third symptom, the urge to urinate frequently at night. Fourth, blood in the urine. Fifth, blood in seminal fluid. Sixth, pain or the burning during urination. Seventh, discomfort or the pain sitting. Eighth symptom, pain in back, hips and the thigh region. Ninth, unexplained weight loss. And 10th function is fatigue. These symptoms are found in this prostate cancer patient. म्हणजेच या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला जर समजा वयाच्या 50 वर्षानंतर प्रोस्टेट कॅन्सर सारखे काही ॲबनॉर्मॅलिटीज निर्माण होत असतात. म्हणजेच या ठिकाणी प्रोस्टेट ग्लँड ही काहीही कारण नसताना जर इन्क्रीज होत असेल
आणि तिच्यामुळं ती जी इन्क्रीज्ड झालेली प्रोस्टेटिक सेल्स असतात त्याचा जो दाब आहे, त्याचा जो प्रेशर आहे तो युरेथ्रावरती पडत असतो आणि त्यामुळं युरिनेशनचे काही प्रॉब्लेम्स जे आहेत ते निर्माण होत असतात. आणि असेच काही सिम्पटम्स इथं लिहिलेत. पहिला लिहिला आहे तो म्हणजे फ्रिक्वेंट युरिनेशन. त्या व्यक्तीला सतत युरिनेशनला जावं लागतं म्हणून त्याला फ्रिक्वेंट युरिनेशन म्हणायचं. दुसरं इंटरप्टेड युरिन फ्लो. त्या व्यक्तीची युरिन जी आहे ती इंटरप्टेड म्हणजेच त्या ठिकाणी थोडी थोडी होत असते. तिसरं, त्या व्यक्तीला ॲट नाईट म्हणजे रात्रीच्या वेळेला सतत युरिनेशनला जावं लागतं. चौथं म्हणजे त्या व्यक्तीच्या युरिनमधून ब्लडचा फ्लो हा निर्माण होतो कारण त्या ठिकाणी काही सेल्स जे असतात ते डॅमेज होतात आणि त्यामुळं युरिनमध्ये ब्लड हे दिसत असतं. त्याच्यानंतर पाचवं जे सिम्पटम आहे, सेमिनल फ्लुइडमध्ये सुद्धा ब्लड हे फ्लो होत असतं. त्याच्यानंतर युरिनेशनच्या वेळेला पेन्स म्हणजेच त्या ठिकाणी वेदना निर्माण होतात किंवा जळजळ होत असते, त्याला पेन ऑर बर्निंग ड्युरिंग युरिनेशन असं म्हणतात. सातवं, ती व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्तीला प्रोस्टेट कॅन्सर झाला आहे ती व्यक्ती जर बसलेली असेल तर तिला डिस्कम्फर्ट फील होत असतं. त्याचबरोबर 8, पेन इन बॅक हिप रिजन, हिप्स अँड द थाय. म्हणजेच त्या व्यक्तीच्या कमरेतून वेदना येत असतात किंवा त्या ठिकाणी हिप रिजन म्हणजे सिटिंगचा जो पार्ट आहे तिथून पेन्स निर्माण होत असतात, मांड्या दुखत असतात. त्याचबरोबर 9वं जे सिम्पटम आहे, त्या व्यक्तीचं वजन जे आहे ते काहीही कारण नसताना कमी होत असतं म्हणून त्याला एक अनएक्सप्लेन्ड वेट लॉस असं म्हटलं आहे. आणि 10वं सिम्पटम, त्या व्यक्तीला नेहमी थकवा जाणवत असतो म्हणून त्या ठिकाणी फटीग हा शब्द लिहिलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे क्रिप्टॉरचिडिझम. नेक्स्ट पॉईंट इज द क्रिप्टॉरचिडिझम. आता इथं क्रिप्टॉरचिडिझम ही जी टर्म आहे, if testis fails to descend from abdomen into scrotum leads to sterility called as cryptorchidism. आता पूर्वीच मी सांगितलेलं होतं तुम्हाला की ज्या वेळेला बाळाची डेव्हलपमेंट युटेरसमध्ये होत असते, बाळाची वाढ ही गर्भाशयात होत असते, त्यावेळेला त्या बाळाच्या टेस्टीज ह्या ॲबडॉमेनमध्ये तयार होत असतात आणि ज्या वेळेला बाळाचा जन्म होणार असतो त्यावेळेला ह्या टेस्टीज इंजायनल कॅनालमधून स्क्रोटममध्ये येत असतात आणि नंतर बाळाचा जन्म होतो. पण एक्सेप्शनल केसेसमध्ये काही अपवादात्मक अशा काही गोष्टी असतात, त्याच्यामध्ये ह्या टेस्टीज ह्या स्क्रोटममध्ये येण्याच्या ऐवजी ॲबडॉमेनमध्येच राहिलेल्या असतात आणि त्यामुळं अशी जी मुलं असतात ती मुलं मोठी झाली तरी त्यांच्यामध्ये स्पर्म तयार होऊ शकत नाहीत. म्हणजेच त्याला वंध्यत्व आपण म्हणतो, वांझपणा असं म्हणतो. म्हणजेच त्याला स्टरिलिटी असा इंग्लिशमध्ये शब्द वापरला जातो, स्टरिलिटी. इफ टेस्टीज फेल्स टू डिसेंड फ्रॉम ॲबडामेन इनटू स्क्रोटम लीड्स टू स्टरिलिटी कॉल्ड ॲज द क्रिप्टॉरचिडिझम. म्हणजे अशा व्यक्ती ज्या असतात त्यांना मुलं होऊ शकत नाहीत, ही जी कंडिशन आहे तिला क्रिप्टॉरचिडिझम असं म्हणतात. आणि पुढची जी टर्म आहे ती म्हणजे हर्निया. आता हर्निया जो आहे बघा, त्याची माहिती अशी आहे, थ्रू इंजायनल कॅनल सम ॲबडॉमिनल पार्ट कम्स इन स्क्रोटम अँड इट बिकम्स लार्ज इन साईज कॉल्ड ॲज द हर्निया. आता या ठिकाणी हर्निया हा जो वर्ड आहे, ॲक्च्युली एखाद्या व्यक्तीची सर्जरी होत असते त्यावेळेला स्क्रोटमची सर्जरी असेल किंवा त्या ठिकाणी जेनेटल ऑर्गन्स जे आहेत त्याची सर्जरी ज्या वेळेला होते त्यावेळेला हर्निया झालेला आहे असं आपण म्हणतो. म्हणजेच या ठिकाणी इंजायनल कॅनल जे आहे बघा, ॲक्च्युली इथं ही टेस्टीज जी आहे, बाळाची वाढ ज्या वेळेला युटेरसमध्ये होत असते त्यावेळेला ह्या ज्या टेस्टीज आहेत त्या टेस्टीज ॲक्च्युली हा इंजायनल कॅनल आहे, हे स्क्रोटम आहे. ह्या टेस्टीज ह्या इंजायनल कॅनलमधून ह्या स्क्रोटममध्ये त्या बाळाचा जन्म होण्याच्या अगोदर येणं गरजेचं असतं. पण काही वेळेला असं होतं
की ह्या टेस्टीज जर स्क्रोटममध्ये जर आल्याच नाही तर त्याला आपण क्रिप्टॉर्चिडिझम असं म्हणतो. पण त्याच्या पुढं जर आपण बघितलं तर नॉर्मल जर बाळ असेल तर त्या बाळामध्ये ह्या ज्या टेस्टीज आहेत त्या स्क्रोटममध्ये येत असतात. स्क्रोटममध्ये आल्यानंतर हा जो इंजायनल कॅनाल आहे त्या इंजायनल कॅनालमध्ये फायबर्स निर्माण होत असतात की जेणेकरून जे मेश तयार होत असते, जाळी तयार होत असते की जेणेकरून ह्या ॲबडॉमिनमध्ये असणारे जे इंटेस्टायनल पार्ट आहे किंवा अजून दुसरे जे ॲबडॉमिनल पार्ट्स असतात ते इथं खाली येऊ नयेत म्हणून या ठिकाणी ही मेश नॅचरली तयार होत असते. पण एखाद्या व्यक्तीनं खूप जड अशा जर वस्तू उचलल्या गेल्या असतील तर इंजायनल कॅनालमध्ये असणारी ही जी जाळी आहे ती जाळी लॉस होत असते, या ठिकाणी ब्रेकडाऊन होत असते, ही जाळी तुटत असते आणि मग ॲबडॉमिनल रिजन जो आहे इथं असणारा इंटेस्टायनल पार्ट जो आहे तो काही वेळेला या स्क्रोटममध्ये येण्याची शक्यता असते. काही वेळेला चरबीसुद्धा ह्या स्क्रोटममध्ये येत असते आणि हे जे स्क्रोटम आहे ते हळूहळू इनलार्ज होत असतं किंवा आकार जो त्याचा आहे मोठा होत असतो आणि मग या ठिकाणी ही नॅचरल असणारी टेस्टीज आहे. पण त्या ठिकाणी हा जो इंटेस्टायनल पार्ट इथं आला असेल किंवा त्या ठिकाणी काही फॅटी सबस्टन्स इथं जर आलेली असतील, स्क्रोटम मोठं होतं, मग अशा वेळेला ही जी डिसऑर्डर निर्माण झाल्या तिला हर्निया असं म्हणतात. मग अशा वेळेला हा जो इंटेस्टायनल पार्ट वगैरे जो आहे तो या ठिकाणी वरती काढून घेतला जातो आणि ही जी मेश आहे ही मेश आर्टिफिशियली बसवावी लागते. म्हणजे हर्नियाचं ऑपरेशन झालं असं आपण म्हणतो. याचा अर्थ काय तर इंजायनल कॅनालमध्ये मूळची असणारी जी मेश होती ती तुटलेली होती, त्यामुळं आर्टिफिशियल कृत्रिमरित्या इथं ही मेश टाकावी लागली आणि हे जे ऑपरेशन आहे त्याला हर्निया असं म्हटलं जातं. इथं या ठिकाणी हा जो मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा पार्ट होता तो संपलेला आहे. त्याच्यानंतर याच चॅप्टरमध्ये आपल्याला पुढचा जो पार्ट पाहायचा आहे तो म्हणजे आपल्या चॅप्टरचं नाव आहे, हा जो सेकंड चॅप्टर जो आहे त्याचं नावच आहे रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स. Look here. The second part in this reproduction in animals is female reproductive system. This part is also very important for board exam. Here female reproductive system consists of mainly 7 parts. First part called as a pair of ovaries. Second part, a pair of oviducts. Third part, uterus. Fourth part, vagina. Fifth part, external genitalia. Sixth part, a pair of vestibular glands. Seventh part, a pair of mammary glands. Here
In this female reproductive system mainly consists of 7 parts. First, a pair of ovaries. Second part, a pair of oviduct. Third, uterus. Fourth, vagina. Fifth, external genitalia. Sixth, a pair of the vestibular glands. Seven, a pair of the mammary glands. आता या चॅप्टरचा सिक्वेन्स जर आपण बघितला तर पहिला पार्ट होता रिप्रोडक्शन इन लोअर ॲनिमल्स, म्हणजे जे प्रिमिटिव्ह असणारे जे ॲनिमल्स आहेत किंवा लोअर कॅटेगरीमध्ये असणारे जे ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये प्रोडक्शन कोणत्या प्रकारे होत असतं याचा आपण अभ्यास केला. त्याच्यानंतर रिप्रोडक्शन, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स याचा आपण अभ्यास केला. त्याच्यानंतर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम याचा अभ्यास केला आणि आता आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जे आहे याचा अभ्यास करणार आहोत. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये हे 7 महत्त्वाचे पार्ट आहेत. पहिला पार्ट आहे तो म्हणजे ए पेअर ऑफ ओव्हरीज. ओव्हरी जे असतात त्याला आपण बीजांडे असं म्हणत असतो आणि त्याच्यामध्ये बीज हे तयार होतं, त्यांची संख्या 2 ही असते, म्हणून ए पेअर ऑफ ओव्हरीज. दुसरं, ए पेअर ऑफ ओव्हिडक्ट, त्याला बीज नलिका असं म्हणतात, म्हणजे ओव्हरीमध्ये तयार झालेलं जे बीज आहे ते कॅरी करण्यासाठी 2 डक्ट असतात, त्याला त्या ठिकाणी ओव्हिडक्ट असं म्हणतात. तिसरं आहे युटेरस, त्याला अजून एक शब्द आहे तो म्हणजे ओंब किंवा मराठीमध्ये त्याला गर्भाशय असं म्हणतात. चौथं जे आहे वजायना. पाचवं आहे एक्सटर्नल जेनिटलिया. जसं आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये एक्सटर्नल जेनिटलिया हा पार्ट होता, तसाच इथं सुद्धा एक्सटर्नल जेनिटलियामध्ये परत 4 पार्ट्स आहेत, ते आपण नंतर बघणार आहोत. त्याच्यानंतर 6वा जो पार्ट आहे आणि 6वा आणि 7वा ह्या ज्या 2 ग्रंथी आहेत त्या असेसरी ग्लँड्समध्ये इन्क्लूड होत असतात. म्हणजे व्हेस्टिब्युलर ग्लँड्स आणि मॅमरी ग्लँड्स अशा 2 प्रकारच्या ह्या ग्लँड्स आहेत आणि त्यांचा अभ्यास आपल्याला त्या असेसरी ग्लँड्समध्ये बघावा लागेल. म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये टोटली 7 पार्ट्स आहेत. Here this is female reproductive system. Female reproductive system consists of mainly 7 parts. The first part called as the ovary. This is ovary. This is also ovary. This ovary is situated in the abdominal cavity and this ovary is supported by the ovarian ligaments. These ovaries are almond shaped, present in the abdominal cavity and lateral to the uterus. This is the wall of the uterus. The wall of uterus is called endometrium. This uterus, which is covered by 3 layers.
first called as the perimetrium, middle layer called as the myometrium, and innermost layer called as the endometrium. This is the endometrium. Here there are two vestibular glands present at the lateral side of the vagina. This is the female reproductive system. Here this is ovary, this is ovarian ligaments, this is called as fimbriae, this is called infundibulum, this is called isthmus, ampulla, this part called as the isthmus, means these three parts included in the oviduct. This is the dome-shaped upper part of the uterus called as the fundus. This is called as the body. This is called cervix. These three parts included in the uterus. The innermost wall of this uterus called as the endometrium. This is the vagina. These accessory glands called as the vestibular glands. This depression called as the vestibule. This is the female reproductive system. The first part of this female reproductive system called as the ovary. Second part called as the oviduct. Third part called as the uterus. Fourth part called as the vagina. The fifth part called as the vulva. This is the part of the vulva, means the external part of this female reproductive system called as the vulva. But this vulva further consists of the four parts called as the labia majora, labia minora, mons pubis, and the clitoris. These parts are called as the vulva. And the sixth part of this female reproductive system called as the vestibular glands. And the seventh part of this female reproductive system called as the mammary glands. And these mammary glands which are present at the ventral side of the thoracic cavity or the thoracic cage. आता इथं जी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे तिच्यामध्ये असणारे जे मुख्य 7 पार्ट्स आहेत त्यापैकी 6 पार्ट्स आपल्याला ह्या फिगरमध्ये दाखवता येतात. पहिला जो पार्ट आहे ओव्हरी, म्हणजे बीजांड जे असतात ती ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये बसवलेली असतात, म्हणून इथं ओव्हरी असं आपण लिहिलेलं आहे. त्या ओव्हरीला सपोर्ट देण्यासाठी असणारा त्या ठिकाणी जे फायबर्स आहेत त्याला ओव्हेरियन फिलामेंट लिगामेंट असं नाव दिलं आहे. त्याच्यानंतर ओव्हिडक्टचे हे 3 पार्ट आहेत. पहिला इनफंडिब्युलम, हा जो पार्ट दिसतोय हा इनफंडिब्युलमचा आहे. त्याच्यानंतर दुसरा पार्ट आहे एम्प्युलाचा, तिसरा पार्ट आहे इस्थमसचा. म्हणजे हे 3 पार्ट मिळून ओव्हिडक्ट तयार होत असते. त्याच्यानंतर चौथा जो पार्ट आहे तो म्हणजे त्या ठिकाणी तिसरा जो पार्ट आहे, पहिला पार्ट ओव्हरी, दुसरा पार्ट ओव्हिडक्ट, तिसरा पार्ट आहे युटेरस म्हणजे गर्भाशय.
गर्भाशय जे आहे त्याचं जे इनरमोस्ट मेम्ब्रेन असतं ते अतिशय थिक असतं, अतिशय जाड असतं. म्हणजे एक छोटीशी गादी त्या बेबीसाठी तयार केलेली असते. तिला इंडोमेट्रियम असं म्हटलेलं आहे. मात्र या ठिकाणी हे जे युटेरस आहे त्या युटेरसचे मुख्यतः 3 भाग केलेत. जो हा अप्पर पार्ट दिसतोय त्याला फंडस असं म्हणायचं, दुसरा पार्ट आहे बॉडीचा, तिसरा पार्ट आहे सर्विक्सचा. त्याच्यानंतर चौथा जो पार्ट इथं आहे तो म्हणजे या ठिकाणी हा फजायनल पार्ट आहे. धिस पॅसेज कॉल्ड ॲज दी फजायना, म्हणजे हा फजायना आहे. त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे व्हेस्टिब्यूल, आणि व्हेस्टिब्यूलच्या दोन्ही बाजूला 2 असेसरी ग्लँड्स बसवलेले असतात म्हणजे व्हेस्टिब्युलर ग्लँड्स. आणि 7वा जो पार्ट आहे तो मॅमरी ग्लँड्स, म्हणजे त्याला त्या ठिकाणी जी ब्रेस्ट आहे ती डेव्हलपमेंट होण्यासाठी मॅमरी ग्लँड्स जे असतात त्या थोरॅसिक केजमध्ये, थोरॅसिक कॅव्हिटीच्या बाहेरच्या बाजूला त्या बसवलेल्या असतात. या पद्धतीनं ही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण हे जे पार्ट्स आहेत त्या प्रत्येक पार्ट्स आपल्याला डिटेल स्टडी करायचा आहे. ओके. टुडेज होमवर्क इज स्केच अँड लेबल फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम.